हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मराठी लेक्चर. स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 मोठी आई ह्या पाठाच्या स्वाध्यायाचा अभ्यास केला. ह्या स्वाध्यायाचा अभ्यास करत असताना ह्या स्वाध्यायामधील एका प्रश्नाचा अभ्यास करायचा राहून गेले होते. तो प्रश्न कोणता होता? तर खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. ओके, विरामचिन्हे हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकचा अभ्यास आपण याच्या आधीच केलेला आहे. तरी पण आज आपण विरामचिन्हे कोणकोणती आहेत, त्याचबरोबर ही विरामचिन्हे केव्हा वापरतात याचा अभ्यास करणार आहोत. तसेच आपल्या वर्कबुकमध्ये जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरे कशाप्रकारे येतील याचा देखील अभ्यास करणार आहोत. चला तर सर्वात प्रथम आपण पाहू की विरामचिन्हे कोणकोणती आहेत आणि ती विरामचिन्हे कधी वापरली जातात. नंबर 1, पूर्णविराम. वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखविण्यासाठी वापरतात. पूर्णविराम केव्हा वापरतात? तर एखादं वाक्य लिहून पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम वापरतात. नंबर 2, स्वल्पविराम. एका जातीचे अनेक शब्द वाक्यात आल्यास शेवटचे 2 शब्द सोडून पहिले सर्व शब्द दर्शविण्यासाठी वापरतात. जेव्हा आपण एखादे वाक्य लिहित असतो तेव्हा त्या वाक्यामध्ये एकाच जातीचे एकाच प्रकारचे अनेक शब्द येतात, तेव्हा हे शब्द लिहित असताना शेवटचे 2 शब्द सोडून पहिले तपशील द्यायचा असतो तेव्हा तो तपशील देण्याआधी वापरतात. नंबर 4, अर्धविराम. 2 छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी वापरतात. नंबर 5, उद्गार चिन्ह. आपल्या मनातील भावना दर्शविताना हे चिन्ह वापरतात. उद्गार चिन्ह केव्हा वापरतात? तर आपल्या मनामध्ये असणारी जी भावना आहे, ज्या फिलिंग्स आहेत त्या लिहून जेव्हा आपण दाखवत असतो तेव्हा उद्गार चिन्ह वापरतात. नंबर 6, प्रश्नचिन्ह. एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारत असतो आणि तो प्रश्न लिहून विचारत असतो तेव्हा ते वाक्य पूर्ण झाल्यानंतर प्रश्नचिन्ह वापरतात. नंबर 7, एकेरी अवतरण चिन्ह म्हणजेच सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. वाक्यातील एखाद्या विशेष शब्दावर जोर देण्यासाठी हे चिन्ह वापरतात. नंबर 8, दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमा. बोललेले वाक्य जसेच्या तसे जेव्हा लिहायचे असते तेव्हा हे चिन्ह वापरतात. म्हणजेच एखाद्याच्या तोंडातून आलेले जे वाक्य असते ते वाक्य, ते सेंटेन्स जसेच्या तसे जेव्हा आपल्याला लिहायचे असते तेव्हा ते वाक्य लिहित असताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. ओके, तर अशा प्रकारे विरामचिन्हे आहेत आणि ह्या विरामचिन्हांचा वापर या पद्धतीने केला जातो. आपल्या वर्कबुकमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये दिलेली जी वाक्य आहेत त्या वाक्यामध्ये कोणकोणती विरामचिन्हे येतील आणि त्या विरामचिन्हांचा वापर कशाप्रकारे केलेला आहे ते आता आपण बघणार आहोत. प्रश्न: आणि त्या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह कशाप्रकारे वापरले जाईल याकडे लक्ष द्यायचे आहे. नंबर 1, आवडले का तुला पुस्तक? आई म्हणाली. ह्या वाक्यामध्ये काय झालेलं आहे तर आई काय म्हणाली ते देखील सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आईने काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणूनच आईच्या तोंडचे वाक्य कोणते आहे की आवडले का तुला पुस्तक. आवडले का तुला पुस्तक हे आईच्या तोंडचे वाक्य असल्यामुळे त्या वाक्याला काय केलेलं आहे तर दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे आणि आईने हा प्रश्न विचारलेला आहे म्हणूनच तिथे प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. नंबर 2, तो प्रामाणिक आहे, बाबांनी सांगितले. ओके, ह्या वाक्यामध्ये प्रामाणिक या शब्दावर काय केलेलं आहे तर जोर दिलेला आहे आणि आपण पाहिलेलं आहे की एखाद्या शब्दावर जर आपण जोर देणार असेल तर त्याला कोणतं चिन्ह वापरतात तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. नंबर 3, गणू म्हणाला, अगं आई, उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. हे मिश्र वाक्य आहे. ह्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे तर गणूच्या
तोंडातील जे वाक्य आहे, गणूने बोललेलं जे वाक्य आहे ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. बरोबर. त्याचप्रमाणे इथे कोणकोणत्या चिन्हाचा वापर झालेला आहे, तर स्वल्पविरामाचा देखील वापर झालेला आहे. नंबर 4, आहाहा किती छान चित्र आहे. आपण आत्ताच पाहिलं की उद्गार चिन्ह कधी वापरतात, जेव्हा आपण आपल्या मनातील भावना दर्शवतो. आता आहाहा शब्द काय करतो, तर आपल्या मनातील भावना दाखवतो, म्हणून इथे उद्गार चिन्हाचा वापर केलेला आहे. नंबर 5, तुला लाडू आवडतो का? ह्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, तर प्रश्न विचारलेला आहे. आणि आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, म्हणजे जे वाक्य प्रश्नार्थक असते, त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहितात. नंबर 6, माझे काका मुंबईला राहतात. ह्या वाक्यामध्ये मुंबईला हा शब्द विशेष आहे आणि आपण पाहिलेलं आहे की वाक्यातील विशेष शब्दाला किंवा एखाद्या शब्दाला जेव्हा जोर द्यायचा असतो तेव्हा काय करतात, तर एकेरी अवतरण चिन्ह देतात. म्हणूनच मुंबईला ह्या शब्दाला काय केलेलं आहे, तर एकेरी अवतरण चिन्हाने दर्शवलेले आहे. नंबर 7, मधु, राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले. ओके. आपण एक वाक्यात थोड्याच वेळापूर्वी पाहिलेली होती की एखाद्या वाक्यामध्ये जर एकाच जातीचे अनेक शब्द आलेले असतील, एकाच जातीचे म्हणजेच एकाच प्रकारचे जर अनेक शब्द आले असतील, तर ते शब्द दर्शवित असताना आपण काय करतो, तर स्वल्पविराम वापरतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, तर स्वल्पविराम वापरत असताना शेवटचे जे 2 शब्द असतात ते 2 शब्द सोडून आधीचे जे सर्व शब्द असतात त्या स्वल्पविराम वापरलेला आहे. परंतु रझिया व मारिया हे शेवटचे 2 शब्द असल्यामुळे ह्या 2 शब्दांच्यामध्ये स्वल्पविराम वापरलेला नाही. ओके. तर अशा प्रकारे आपण आज काय पाहिले, तर विरामचिन्हे कोणकोणती आहेत याचा अभ्यास केला. त्याचबरोबर ती विरामचिन्हे केव्हा आणि कशाप्रकारे वापरली जातात याचा देखील आज आपण अभ्यास केलेला आहे. आता जो आपण प्रश्न पाहिला, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही व्यवस्थित वर्कबुकमध्ये आणि नोटबुकमध्ये देखील लिहून घ्यायची आहेत.